Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Greetings to you all in Jesus' matchless name. येशूच्या अद्भुत नावामध्ये तुम्हा सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा. Once again, परत एकदा we are here to meet you. तुम्हाला भेटायला तुमच्या समोर आम्ही हजर आहोत. And we are so delighted to meet you through this media. आणि या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला भेटण्यास आम्हाला खूप आनंद होतो. God loves you, brethren. देवाचं तुम्हा सगळ्यांवरती प्रेम आहे. He cares for you. तो तुमची काळजी घेतो. He had said it in His word. देव त्याच्या वचनामध्ये म्हणाला In Psalm 72, स्तोत्र 72 verse 18. त्यातील 18वे वचन. Blessed be the Lord God, the God of Israel, who only does wondrous things. परमेश्वर देव, इस्रायलाचा देव, तोच काय तो अद्भुत कृत्ये करीतो, त्याचा धन्यवाद होवो. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. Our living God does only wondrous things. आपला जिवंत परमेश्वर फक्त अद्भुत कार्यच करतो. And be assured आणि ही खात्री बाळगा that today की आज God will do wonderful things for you and your family. हा परमेश्वर तुमच्यासाठी व तुमच्या परिवारासाठी सुद्धा अद्भुत कार्य करेल. But before I pray for you all, पण मी तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करायच्या अगोदर we have to hear the word. आपण नेहमीप्रमाणे संदेश ऐकायला जाऊया. And you see the testimonies also. आणि संदेश ऐकून त्यानंतर तुम्ही लोकांच्या जीवनात घडलेल्या साक्षी पहा. How God blessed them. की प्रभूने कशा रीतीने त्यांना आशीर्वादित केलंय. Now shall we go and hear the word? आता आपण जाऊन प्रभूचं वचन ऐकूया. And then you shall be blessed. आणि मग तुम्ही नक्कीच आशीर्वादित व्हाल. And I will surely pray for you. आणि मी परत तुमच्यासाठी प्रार्थना करायला येतोच आहे. We'll open our Bibles to John chapter 14 verse 18. I will not leave you comfortless. I will come to you, says the Lord. योहान 14:18 मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येणार आहे असं तो म्हणाला. I will not leave you orphans. मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. God says, देव म्हणतो I will not leave you parentless. मी तुम्हाला अनाथ म्हणजे माता विना पिता विना सोडणार नाही. I will not be away from you. मी तुमच्यापासून लांब राहणार नाही. I will not be a fatherless person to you. मी तुम्हाला पितृहीन होऊ देणार नाही. God says, I will not leave you without a guide. कळलं का? देव म्हणतो तुमच्यासाठी मार्गदर्शक पुरवल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. I will come to you. मी नक्की तुमच्याकडे येईन. I will go with you wherever you go. आणि जिथे कुठे तुम्ही जाल मी तुमच्या बरोबर जाईन. What a blessed assurance. म्हणजे किती धन्य खात्री देव आपल्याला देत आहे. What more do you want? अजून आपल्याला काय हवं? In darkness one needs the light. अंधारामध्ये एखाद्या माणसाला प्रकाश हवा असतो. And God says, आणि देव म्हणतो I shall light up your life. मी तुझ्या जीवनाला प्रकाशमान करीन. In troublesome times, संकट समयी you need a sure friend. तुम्हाला एक खात्रीपूर्वक असा मित्र गरजेचा And असतो. God is your sure friend. आणि परमेश्वरच तुमचा खात्रीपूर्वक मित्र आहे. So let not your hearts be troubled. आणि म्हणून तुमच्यातल्या एकानेही आज टेन्शन घेऊ नका. God says, हृदयाला त्रास करून घेऊ नका. देव म्हणतो I will come to you. मी तुमच्याकडे येणार आहे. I will be with मी you. जरूर तुमच्या बरोबर राहणार आहे. Bible says बायबल म्हणतं in Matthew 8:1 to 17, मत्ते 8:1-17 there was this man. एक माणूस होता He was a leper. आणि तो माणूस कोडी And कुष्ठरोगी his case was really bad. आणि त्याचं जीवन अतिशय वाईट. In those days, त्या काळात I'm talking about more than 2000 years back, म्हणजे 2000हूनही जास्त वर्षांपूर्वीचं मी तुम्हाला सांगत आहे. the lepers were not allowed to come within the reach of healthy people. त्या काळामध्ये कुष्ठरोग्यांना सुदृढ आणि निरोगी लोकांमध्ये यायची परवानगी नव्हती. They were shut out as unclean. तर कुष्ठरोग्यांना अशुद्ध अस्वच्छ मानलं जायचं. You know, spots first appeared on the face, पहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती पट्टे पडायचे, and they gradually spread to the whole body. डाग पडायचे आणि मग हळूहळू करून तो डाग पूर्ण शरीरावर पसरायचा. Slowly the bones and the marrow are pervaded with the disease. हळूहळू करून हाड मज्जा तंतू सगळं त्या रोगानं पीडित व्हायचं. Then the joints and hand and feet lose their power. मग सांधे, मग हात, मग पाय, मग नख, मग नाक, मग शरीराचा प्रत्येक अवयव निखळायचा. In extreme cases, the joint separates. आणि अगदी टोकाच्या पलीकडे आजार गेला असेल तर सांधेही निखळायचे. The fingers and the toes and other members one by one fall off. हाताची बोट, पायाची बोट हळूहळू करून निखळायची. Miserable condition. भयानक अवस्था. No medicine worked in those days. एकही औषध त्या काळामध्ये या कुष्ठरोगावर चालायचं नाही. If a person was leper, he was sure to die. समजा एखाद्या मानवाला त्या काळात कुष्ठरोग झाला
तर समजायचं हा माणूस मरणार, कारण कुष्ठरोगाचं निदान तेव्हा झालेलं नव्हतं. Bible says in Luke 5 verse 12, लूक 5:12 बायबल म्हणतं, this man was full of leprosy, हा एक कुष्ठरोगी अगदी कुष्ठानं भरलेला होता. broken in body, broken in soul, शरीरानं तुटलेला, त्या पायी जीवानं सुद्धा तुटलेला. because he was forsaken of parents and forsaken of friends. या रोगामुळे त्याच्या आई वडिलांनी, मित्रांनी त्याला सोडलं. Here is a complete wreck of the soul, body and spirit. आणि पहा, जीवात्मा आणि शरीर सगळ्यामध्ये तुटलेला हा कुष्ठरोगी पहा. Who can heal him? कोण त्याला बरं करेल? Who can understand him? कोण त्याच्या वेदना समजून घेईल? Who can embrace him? कोण त्याला मिठी मारायला पुढे सरसावे? Someone said to him, कोणीतरी त्याला म्हणालं, Jesus, येशू, you can go to Jesus. ओ बाबा, एक काम करा, तुम्ही येशूकडे जा, He can heal you. तो तुम्हाला बरं करेल, असं कोणतरी त्याला म्हटलं. Suddenly, अचानक hope was stirred up in this man's heart. एक प्रकारची आशा या कुष्ठरोग्याच्या मनात निर्माण झाली He was filled with expectation. आणि आशेनं त्याचं हृदय भरून गेलं. He waited below the hill, त्यानं त्या टेकडीखाली वाट पाहिली but his eyes were constantly on the mountain top, आणि त्याचे डोळे मात्र टेकडीकडे सारखे लागलेले होते, because from there his help will come. कारण त्या टेकडीवरून त्याला मदत मिळणार होती. Because he knew Jesus was gone on top of the का बरं? mountain. कारण त्याला माहिती होतं टेकडीवर येशू गेलेला आहे. Now when Jesus came down the mountainside, येशू जेव्हा टेकडीवरून खाली आला, this leper with his wretched body fell at the feet of Jesus and cried. हा कुष्ठरोगी ते पीडित शरीर घेऊन येशूच्या पायाशी पडला How loathsome he looked. आणि इतका भयंकर दिसायला लागला होता त्या आजारापायी. And he said, आणि म्हणाला, Oh Lord, प्रभू, if you are willing, जर तुम्ही इच्छुक असाल, if you will, जर तुमची इच्छा झाली, you can make me clean. तर तुम्ही मला स्वच्छ शुद्ध करू शकता. Was Jesus willing? येशूची इच्छा होती का? Yes, Jesus is always willing. हो, येशू नेहमी इच्छुक असतो. You are not alone in this world. या जगामध्ये तुम्ही एकटे नाही. Jesus is for you. येशू तुमच्यासाठी आहे. Even if you have no earthly friends, आणि जरी तुम्हाला या पृथ्वीवर, या जगामध्ये कोणी मित्र मैत्रिणी नसले, even if you have none to whom you can take your care, आणि जरी तुमच्याकडे असं कोणीच नसलं की ज्यांच्याकडे तुम्ही तुमच्या काळज्या घेऊन जाऊ शकत असाल, if you are saying you are lonely, आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की मी तर एकटी आहे, माझं कोणीच नाही, Jesus is ready to be your friend tonight. येशू ख्रिस्त आज रात्री तुमचा मित्र बनायला तयार आहे. He is ready to help you tonight. येशू ख्रिस्त आज रात्री तुम्हाला मदत करायला तयार आहे. He says, as a mother comforts child, so will I comfort you. येशू म्हणत आहे, जसं एखादी आई आपल्या मुलाला सांत्वन देते, तसं मी तुम्हाला सांत्वन द्यायला तयार आहे. He is ready to help you. येशू तुम्हाला मदत करायला तयार He आहे. is ready to be with you. येशू तुमचा जीवन साथी बनायला तयार आहे. He is ready to embrace you. येशू तुम्हाला मिठी मारायला तयार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Praise God. प्रभू परमेश्वराची स्तुती. Jesus said, I am willing. आणि येशू त्याला लगेच म्हटला की माझी इच्छा आहे. Jesus touched him. आणि येशूने कुष्ठरोग्याला स्पर्श केला And he said, आणि म्हणाला, be clean. स्वच्छ शुद्ध हो. Immediately he was healed. ताबडतोब कुष्ठरोगी बरा झाला. That is the power of God. कुष्ठच निघून गेलं. हे देवातलं सामर्थ्य That आहे. is the power of God. हे जिवंत देवातलं सामर्थ्य आहे. That is the power of God. हे जिवंत देवातलं सामर्थ्य आहे. Your faces will change. चेहरे बदलतील, चेहरे. When you meet God, जेव्हा तुम्ही देवाला भेटाल, your face will not look like an orphan anymore. तुमचा चेहरा अनाथासारखा दिसणार नाही. Your face will look as though you have a strong father. तुमचा चेहरा असा दिसू लागेल की नाही, माझा बाप बळकट आहे, माझा बाप जिवंत आहे. Praise God. मला काय काळजी God नाही. said, देव बोलला, call unto me in the days of your trouble, संकट समयी माझ्या नावाला हाक मार, and I will answer you. मी तुला उत्तर देईन. You can tell every problem of yours to this Savior. तुम्ही तुमच्या सर्व समस्या या आपल्या तारणाऱ्याला, मुक्तिदात्याला सांगू शकता. Maybe you may not be able to tell others. कदाचित तुम्हाला तुमचे सर्व त्रास दुसऱ्यांना सांगायला जमणार नाही, No problem. कारण प्रत्येकाला काही ना काही मर्यादा असते. ठीक आहे. Deepest thoughts also pour it before God. मनातले सगळे विचार, अगदी हृदयातले सारे खोल विचार देवाला सांगा. Even your sins you share with Him. कधी जर स्वतःकडनं काही पाप झालं तर ते पापही देवाला सांगा की देव बाप्पा, माझ्याकडनं असं असं पाप झालं. He will never disclose it to anybody. देव कधीही कुणालाही सांगणार नाही. He will wash your sins. तर तुझं पाप धुवून काढेल. He will remove the guilt from your life. कुष्ठरोगाचं कुष्ठ जसं त्यांनी स्वच्छ केलं, तसं तुझ्या जीवनाची पाटी तो स्वच्छ शुद्ध करून देईल. Praise God. हालेलुया.
God says देव बोलला in 2 Corinthians 6:18, 2 Corinth 6:18 I will be a father to you, मी तुझा बाप बनायला तयार आहे and you shall be my sons and daughters. आणि तुम्ही सर्वजण माझी मुलं आणि मुली व्हाल. Praise God. त्याला धन्यवाद. I will be a father. मी तुमचा बाप बनायला तयार आहे म्हणतो. Even before you make me a father, I want to be your father. तो काय म्हटला की तू मला तुझा बाप करून घ्यायच्या अगोदरच मी तुला सांगून टाकतो की मी तुझा बाप व्हायला तयार आहे. Praise God. Hallelujah. He is more interested in becoming your father than you being interested of becoming his son and daughter. म्हणजे आपल्याला त्याची मुलं आणि मुली होण्यामध्ये जी उत्सुकता आणि इंटरेस्ट आहे त्याच्यापेक्षाही 200 पटीनं जास्त त्या देवाला आपला बाप बनायचा इंटरेस्ट आहे. Praise God. Hallelujah. There is always a flash in his eyes. आणि नेहमी परमेश्वराच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक असते. There is always a sympathetic change in his countenance when he sees his children coming to him. आणि जेव्हा केव्हा परमेश्वर त्याच्या मुलांना त्याच्याकडे येताना पाहतो त्याला परमेश्वराच्या मुखावर परमेश्वराच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक उमडून येते. He will be so close to you. इतका जवळ राहील की बस. Even in the dead of your night, by the bedside, he will be sitting. अगदी मध्यरात्री तुम्ही झोपलेले असतानाही तुमच्या बिछाण्या शेजारी सतत तुमच्यावरती नजर ठेवणारा येशू. Your family may sleep, तुमचा परिवार झोपेल but कदाचित he that keeps Israel neither slumbers nor sleeps. पण जो इस्रायलवर नजर ठेवतो तो माझा देव कधी झोपत नाही किंवा डुलकी घेत नाही. But he gives his beloved sleep. तर तो त्याच्या लाडक्या मुलाबाळांना शांत झोप देतो. Tonight, आज रात्री make him your God. देवाला त्या येशूला तुमचा देव करून घ्या. Receive him in your heart tonight. हृदयामध्ये घ्या त्याला आज. He will be your father and he will make you his sons and daughters. तो तुमचा बाप बनेल आणि तुम्हाला त्याची मुलं आणि मुली करून घेईल. You shall never be an orphan from tonight. आज रात्रीपासून मग तुम्ही अनाथ राहणार The नाही. world will not say these people have none to help. आणि मग जग असं कधीच म्हणणार नाही की यांना मदत करणारा कोणीच नाही. असं कधीच जग म्हणणार From नाही. tonight you will say, आज रात्रीपासून तुम्ही म्हणाल I am not alone. मी एकटी नाहीये. My God is with me. कळलं का? मी एकटी नाही. माझा देव माझ्या पाठीशी आहे. My heavenly God is with me. माझा स्वर्गीय देव माझ्या बरोबर आहे. Everlasting Father is with me. सनातन पिता माझ्या बरोबर The आहे. Prince of Peace is with me. शांतीचा राजकुमार माझ्या बरोबर The आहे. Lord of Glory is with me. वैभवी देव माझ्या बरोबर आहे. And He is ready to be gracious to me all the आणि time. माझ्यावर सतत कृपा करायला तो तयार आहे. Praise the Lord. त्याला धन्यवाद. Are you in a mess? तुमच्या जीवनात काही गोंधळ झालाय का? Don't worry. असं वाटतं का तुम्हाला की माझं जीवन बर्बाद झालेलं आहे? काळजी करू नका. He alone has got what it takes to make you kings and queens on this earth. त्या देवाकडच फक्त असं सगळं आहे की ज्यातनं तुम्ही राजा आणि राणी सारखे जगू शकाल. Are you a sinner? तुम्ही पापी आहात का? Are you ridden with guilt? आणि तुम्हाला कुठं ती गुन्हेगारीची दोषी भावना सारखी मनात कुरतडते का? He will wash away all your sins by His blood. त्याच्या रक्तानं तुझं सगळं पाप तो धुवून काढेल. But Pastor, मग तुम्ही म्हणाल पास्टर my guilt in my heart is more than the hair on my head. माझ्या डोक्याच्या केसापेक्षाही जास्त गुन्हे आणि पाप मी केलेलं आहे. So what? असू दे ना, ठीक आहे. Every bit of those sins He can wash away. तुझं प्रत्येक पाप आणि पाप तो धुवून काढेल. You are no more destitute from tonight. आज रात्रीपासून लक्षात घे तू एकटा आणि अनाथ नाही. The wicked people cannot touch you. दुष्ट लोक तुला हातही लावू शकणार नाही. Satan cannot touch you. सैतान तुला हातही लावू शकणार नाही. Jesus has defeated the devil on the cross. येशूने सैतानाला त्या क्रूसावर हरवलंय. Your life shall be built. तुझं जीवन बनेल. Your house shall be built. तुझं घर बांधलं Your जाईल. finance shall come. तुला तुझा पैसा जरूर मिळेल. Never give up. तू आशा सोडू नको. As long as God is with you, never give up. जोवर देव तुझ्या पाठीशी आहे तू हिम्मत सोडू As नको. long as Jesus does not give up on you, you don't give up on yourself. येशू तुझ्यावरची आशा सोडत नाही तोवर तूही आशा सोडू नको. The world may walk away from you, but Jesus will never walk away from you. जग आणि जगातले लोक तुला लाथाडून निघून जातील पण येशू तुला कधी लाथाडणार The नाही. Lord is your shepherd, देव प्रभू तुझा मेंढपाळ and आहे. you shall never want. तुला कधीही उणं पडणार नाही. You shall never beg. तुला कधीही भीक मागायची वेळ येणार नाही. You shall never borrow. कधीही तू लोकांकडनं उसनं घेणार नाही. You shall lend to others, तू अनेकांना उधार but देशील you shall never borrow. पण कधीही तुझ्यावर उसनं घ्यायची वेळ येणार That's नाही. what the Bible says. असं बायबल मध्ये You लिहिलं. shall be the head. तू मस्तक होशील, You shall not be the tail. शेपूट नाही. I will see that you are above, not below. मी पाहिन की
तू वर असावस खाली नाही. That is our God. हा आपला देव आहे. That is our God. हा आपला देव आहे. Are you ready? तुम्ही तयार आहात? Raise one hand towards मग heaven. चला एक हात वर करा. One hand placed on the afflicted part of your body. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा. And come on, pray with me. डोळे घट्ट बंद करा आणि मनापासून मी जी प्रार्थना बोलतो ती बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा, I come to you. ओ देवबाप्पा मी तुझ्याकडे येत आहे. I come to you as a sinner. मी तुझ्याकडे येत आहे. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलं. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me and wash me. मला साफ कर. Make me clean. मला स्वच्छ कर. Oh Jesus, येशू, help my Jesus. येशू मला मदत The कर. Lord is coming. प्रभू येत आहे. He is walking in your तो midst. तुमच्यामध्ये चालत He आहे. is touching तो you. तुम्हाला स्पर्श करत आहे. Call, call, call. सगळ्यांनी त्याचा धावा करा. Every sickness, प्रत्येकाचा every disease, आणि रोग I command मी you. आज्ञा करतो In the name of येशूच्या नावामध्ये Leave. जाओ. Your sickness is going. तुमचे आजार चालले. Your disease is going. तुमचे रोग चालले. Your pain is going. तुमच्या वेदना चालल्या. Something is happening. काहीतरी होत आहे. Blood pressure. रक्तदाब I curse you in the मी name of शापित करतो येशूच्या नावात. diabetes. मधुमेह I curse you in the मी name of शापित करतो येशूच्या नावात. Be gone. जाऊ दे. Skin disease. त्वचा रोग Vanish in Jesus' name. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Arthritis. संधिवात I curse you. मी शापित करतो. Leave the body. सोड शरीर. Thank you, Lord. धन्यवाद Thank you, प्रभू. Lord. धन्यवाद. Now you devil आता who सैतान is attacking the people, जो लोकांवर हल्ला करतो I command you तुला मी आज्ञा करतो in Jesus' name. येशूच्या नावामध्ये Leave. सोड. The devil is going. सैतान चालला. Lord, bless my people. प्रभू माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Whatever they need, give it to them. जे काही त्यांना गरजेचं आहे त्यांना दे. Let there be unity in the family. लोकांच्या घरात एकी असू दे. Let there be peace in the family. लोकांच्या परिवारात शांती असू दे. Let the husbands love their wives. नवरा आपल्या बायकोवर प्रेम करू दे. Let the wives be submissive to their husbands. बायको आपल्या स्वतःच्या नवऱ्याच्या अधीन असू दे. Let the children be obedient to their parents. मुलं बाळ आई वडिलांच्या आज्ञेत चालू दे. Let peace and joy flood their homes. शांती आणि आनंद त्यांच्या घराला घेरू दे. From tonight, आज रात्रीपासून wipe away their tears त्यांचे अश्रू पुसून टाक and fill them with joy. आणि तुझ्या आनंदाने त्यांना भर. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात सर्वांनी Be आशीर्वादित व्हा. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात सर्वांनी आशीर्वादित Be व्हा. blessed in the name of Jesus. येशूच्याच नावात सगळ्यांनी आशीर्वादित व्हा. Praise God. देव बापाला धन्यवाद. या बहिणीला 2 वर्षापासून डॉक्टरांनी सांगितलं होतं की कॅन्सरचा आजार आहे. छातीच्या उजव्या बाजूला त्यांना भयंकर दुखत होतं. रिपोर्ट्स देखील पहिले आले होते की कॅन्सर आहे म्हणून. त्यानंतर एका शनिवारी ते आले. बरोबर आहे. त्यानंतर रिपोर्ट आला होता. काय झालं होतं? रिपोर्ट आला नॉर्मल आला आता आलेला. नाही, त्याच्या आधी अगोदरचे आले होते आहे म्हणून आलं होतं. 60,000 रुपये घातले. मला पण 2 मुलं खूप लहान आहेत. मला सगळ्यांनी सांगितलं होतं पण मी यकीन मानला नव्हता कधीच. पण शेवटचा पर्याय डॉक्टरनी सांगितलं की देवाच्याच हातामध्ये आहे म्हणून. पण मला या आजारामुळे 2 महिन्यापासून झोप पण येत नाही आणि कळत पण नाही. इथं येऊन गेल्यानंतर माझा रिपोर्ट असा आला की कॅन्सर नाहीये म्हणून. Can you Hallelujah. imagine? Lord, healer, have mercy on her and deliver her completely. Bless her children, fulfill all her heart's desire. In Jesus' name. गेल्या 3 वर्षापासून त्यांच्या पायामध्ये त्रास होता. पूर्ण शरीर त्रास देत होतं त्यांना. गेल्या 3 आठवड्यापासून आपल्या सभेला येतात. ते सांगतात की सगळा त्रास त्यांचा निघून गेलाय. बरोबर आहे. बरोबर आहे. काय झालं होतं? गुडघा खूप दुखायचा. येशूने बरं केलं येशूने तुम्हाला. बरं केलं. थँक यू जीसस. Heal her completely. मस्त या बहीण इंदोरहून आपल्या सभेला आलेले आहेत. ते सांगतात की 15 दिवसापासून त्यांचा श्वास अचानक बंद व्हायचा, दम लागायचा आणि नेहमी असं वाटायचं की श्वास बंद झाल्यावर लगेच मरेलच मी. परंतु आज ते सांगतात की जसं आज सभेला आले प्रभू येशूने या सगळ्या त्रासातून त्यांना मुक्त केलं आहे. सांस बंद चालू होता कभी से? 15 दिन से. अभी कैसा लग अभी रहा अच्छा लग रहा है. अभी यीशु ने अच्छा कर दिया है. See that? प्रभूनी पहा आरोग्य दिलं. She इंदोरून is आले. crying. किती रडती बघा. यीशु ने अच्छा कर दिया. Jesus, thank you, Father, for healing her. Complete your healing in her life, oh Father, in Jesus. काय काय त्रास होत होता तुम्हाला? माझं बाळ होतं पोटात. त्यावेळेस त्रास व्हायचा. मी मारून घ्यायचे स्वतःला. अजून पोटावर मारायचे, कशावर पण मारायचे आणि काहीच म्हणजे कळत नव्हतं. Can you imagine that? She had a child in the womb and she used to beat herself
beat the child also in the womb. कल्पना करा, तिच्या पोटामध्ये बाळ असताना ती म्हणते मला काही सुधारायचं नाही, मी पोटाला सुद्धा मारून घ्यायचे स्वतःच्या. आज चर्चला जेव्हा आले ना मी, तेव्हा मला बसूशीच वाटत नव्हतं. मी चर्च इकडे बघत सुद्धा नव्हते, काय नाही. मला नुसतं चक्कर आल्यासारखं व्हायचं आणि छाती माझी एकदम दडपल्यासारखं. आता एकदम मोकळं वाटतं. आता एकदम मोकळं वाटतं. येशूने बरं केलं तर. आणि येशूच्या कृपेने मला बाळ सुद्धा चांगलं झालं, नॉर्मल. Praise God. Thank you, Father, for delivering. Complete the healing in us. 5 वर्षापासून त्यांच्या छातीमध्ये आणि पाठीच्या कण्यामध्ये भयंकर त्रास व्हायचा. त्यांना व्यवस्थित बसता येत नव्हतं. आजच्या सभेला देखील त्यांना भयंकर पाठ दुखत होती. शेवटच्या प्रार्थनेमध्ये ते सांगतात की येशूचं सामर्थ्य त्यांच्यावर आला आणि सगळा आजार निघून गेला आहे. आता आता बरं आहे. तर बरं आहे. येशूने बरं केलं. हा, येशूने बरं. Thank you, Jesus, for healing our Lord God. Thank you, Father. 2 महिन्यापासून या बहीण बिछाण्याला खिळून होत्या, कारण त्यांना पोट दुखायचं, हर्नियाचा त्रास होता. शेवटच्या प्रार्थनेमध्ये या ठिकाणी ते सांगतात की प्रभू येशूने मला पूर्ण आरोग्य दिलं आहे आणि सगळा आजार निघून गेला आहे. आता बरं वाटतं? हो, आता बरं वाटते. पूर्णपणे मी व्यवस्थित झालेली आहे. मला आता खूप म्हणजे एकदम व्यवस्थित फील करते मी. मला काहीही त्रास होत नाहीये. काहीही. माझा पूर्णपणे आजार प्रभू येशूने बरा केलेला आहे. त्यासाठी मी प्रभू येशूला धन्यवाद देते. Thank you, Jesus, for healing her. Touch her, Lord. Restore her. Praise God. प्रभूची स्तुती असो. Did you see how God worked so marvelously in these people's lives? पाहिलं तुम्ही प्रभूने किती महान चमत्कार या सर्व लोकांच्या जीवनात केले. What God did for them, परमेश्वराने त्यांच्यासाठी जे काही केलेलं He आहे can surely do it for you as well. ते परमेश्वर तुमच्यासाठी सुद्धा करू शकतो. So let not your hearts be troubled. म्हणून तुमच्यात कुणीही चिंताक्रांत होऊ नये. Jesus loves you. येशूचं तुमच्यावर सुद्धा प्रेम आहे. He cares for you. येशू तुमचीही काळजी घेतो. Right now, आता या वेळेला as I pray for you, जसं मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन, open your heart तुम्ही तुमचं हृदय उघडा and agree with me आणि माझ्याशी सहमत करा and see what God will do for you. व पहा ते तुमच्या जीवनात काय काय चमत्कार करतो. Shall we pray? मग आता आपण प्रार्थना करूया. Most gracious, loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you and praise you for all these families who are watching today's program. तुला मी धन्यवाद देतो, तुझे मी आभार मानतो. आज हा कार्यक्रम जे सर्व परिवार बघतायत त्या लोकांसाठी, त्या परिवारांसाठी तुला धन्यवाद. Lord, they are hungering for you. प्रभू, हे तुझ्यासाठी भुकेले लोक आहेत. They have switched on this channel because it was not by accident, but you wanted them to see this program. योगायोगाने त्यांनी हा कार्यक्रम पाहण्यास सुरुवात केलेली नाही, तर तुझी योजना होती, तुझ्या इच्छेत होतं की त्यांनी आज हा कार्यक्रम पाहायला बसावं. Because you love them and you want to bless them. कारण तुझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि तुला त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे. Lord, प्रभू, on their behalf, त्यांच्या वतीने I pray for all of them मी प्रार्थना करतो त्यांच्या सर्वांसाठी that you bless them. की त्यांना तू आशीर्वादित कर. Those who need healing, heal them, Lord Jesus. ज्यांना आरोग्याची गरज आहे, प्रभू येशू त्यांना आरोग्य दे. There are many people languishing in sorrow and pain. बरेच लोक असे आहेत की जे दुःखित आहेत, पीडित आहेत. Wipe away their tears त्यांचे अश्रू पुसून टाक and answer their prayers. त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दे. People have been waiting for answers for a long time. काही लोक बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या प्रार्थनेच्या उत्तराची वाट पाहत आहेत. Today they have tasted you आज त्यांनी तुझी चव घेतली and they are calling on your holy name. आणि आता ते तुझ्या पवित्र नामाचा धावा करतात. Answer them, Lord. म्हणून तू त्यांना उत्तर दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्यांची गरज आहे त्यांना नोकऱ्या दे. Those who are in financial straits, bless them. ज्यांना आर्थिक अडचण आहे त्यांना आर्थिक आशीर्वाद. Remove them from their debts. त्यांचं सर्व कर्ज काढ. Some people have enemies. काही लोकांचे शत्रू आहेत, Deliver them from their enemies. त्यांच्या शत्रूंपासून त्यांना सुटका दे. Let there be peace at home. लोकांच्या घरात शांती येऊ Let दे. there be joy at home. आनंद येऊ दे. No misunderstandings. कुठे काही गैरसमजूत होऊ देऊ But नको. love and peace should reign in their homes. प्रीती व शांती त्यांच्या घरांवर राज्य करू दे. Whatever they are asking, give it to them. हे लोक तुला जे काही मागतात ते तू आज त्यांना दे. Thank you, Father. धन्यवाद बाबा. Thank you for answering our prayers. धन्यवाद की तू आमच्या प्रार्थनेला उत्तर दिलंस. Because I made this prayer to you, Father, in Jesus' name. कारण ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावात तुला मागतो म्हणून तू आहे. Amen and amen. आमेन. Praise God. देवाची स्तुती असो. God has started doing a miracle in your life. परमेश्वराने तुमच्या जीवनात चमत्कार करण्यास प्रारंभ केलाय. In the coming days, येत्या दिवसात you shall see it. तुम्ही ते पाहाल And please write to us आणि त्याचे अनुभव घ्याल आणि त्यानंतर तुम्ही जरूर आम्हाला पत्र लिहा that we may enjoy with your joy. की तुमच्या आनंदात आम्हीही आनंद करावा. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.
day, Lord, I learn to stand upon your word, and I pray that I might come to know you more, that you would guide me in every single step I